ए दीदी, तुझ्या त्या गौरी पूजनाला जी साडी नेसली होतीस ना, ती खरंच खूप कमाल होती. कुठून घेतली होतीस ग? अगं इथूनच घेतली होती. थांब, आपण तशातला वेगळा कलर बघू. ही बघू एकदा. नेमकं प्रॉब्लेम काय असतो या बायकांचा? कधीही हसतात, कधी रडतात. पुरुषांचं अर्ध आयुष्य हाच विचार करण्यात जातो की ही नेमकी चिडली कशामुळे असणार. तुला काय वाटतं? मी काय बोलू? मगाचपासून ही सुद्धा विचित्रच वागते. मला सांग, ती चिडली आहे का? तिचा मूडचा अंदाज लागत नाहीये का? हो सतत रागवते का? हो कधी कधी हसते का? हो तुझी परीक्षा घेते का? हो रे हो. अरे बाबा, कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे काय डोक्यावर पडलास काय? अरे अरे, डोक्यावर तू पडलाय. अरे तू बाप होणार आहेस, बाप. कॉंग्रॅच्युलेशन्स. कसले आनंदाची बातमी दिलीस ग. मग तू मला आधी का नाही सांगितलं? मला तू तरी आधी सांग. मला तुझ्या तोंडून ऐकायचं. प्रसाद, आपण इथे दुकानात आहोत की नाही? जरा भान ठेव याचं. अरे कसलं भान. आनंदाची गोष्ट घडली. थँक्यू 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 सो मच. प्रसाद, काय मी प्रेग्नंट नाहीये. तू डोक्यावर पडलास? काय झाली का खरेदी? चालली आहे. प्रसाद, काय उद्याचं काय? अरे उद्या काय आपल्या देशाला नव्याने स्वातंत्र्य मिळणार आहे का? उद्याचं काय? आल्यापासून मी का चिडले याचं कारण त्याला कळू शकलेलं नाहीये. एक अंदाज लावला पण तोही चुकीचा. बघ निशा, विचार करून लग्न कर.